मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कधी पूर्ण तुटून गेलेले आहात का? असं नाही की थोडंसं खचलंय, तर खरंच आतून एकदम रिकामं झाल्यासारखं. जिथे मन म्हणतं मी खूप प्रयत्न करतोय पण काहीच होत नाही. जिथे रात्री झोप लागत नाही आणि सकाळी उठावं वाटत नाही. जिथे मनात फक्त एकच आवाज घुमत राहतो, आपल्याकडून काही होणार नाही. जर आज तुम्ही इथे बसून हा व्हिडिओ ऐकत असाल तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही हार मानलेली नाही. कारण हार मानलेला माणूस उत्तर शोधत नाही, तो फक्त निमित्त शोधतो. मित्रांनो, मन खचतं तेव्हा आपण कमजोर नसतो, आपण ओव्हरलोड झालेलो असतो. अति प्रयत्न, अति विचार आणि चुकीची माणसं. हो, खूप वेळेला समस्या परिस्थिती नसते, माणसं असतात. काही माणसं असे असतात जे तुमचं अपयश पाहून खुश होत नाहीत, पण तुमचे प्रयत्न पाहून अस्वस्थ मात्र होतात. ते सरळ नाही बोलणार, असं बोलणार, अरे सोड ना, ते तुझ्या बसचं नाही, त्याच्यासाठी आम्हीही प्रयत्न केला होता पण काहीच झालं नाही, खरंच त्यात काही नाही. हे शब्द साधे वाटतात, पण हे शब्द मनावर वार करणारे बाण असतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शत्रू नेहमी समोरून येत नाही. कधी कधी तो आपल्या ओळखीचाच असतो. तो तुमच्यावर रागवत नाही, तो फक्त तुमचं स्वप्न छोटं करतो. आणि सर्वात धोकादायक काय आहे माहिती आहे, तो तुम्हाला चुकीचा सल्ला देतोय असं वाटतच नाही, कारण तो म्हणत असतो मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय. मित्रांनो, तुमचं मन खचत असेल ना, तर पहिली एक गोष्ट करा, अशा माणसापासून मानसिक दूर राहा. त्यांच्याशी भांडू नका, त्यांना समजावू नका, त्यांच्यासोबत वाद घालू नका. फक्त एकच करा, त्यांना हो म्हणा आणि करताना मनाचं करा. लोक म्हणतात ना, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, पण याचा अर्थ आपण चुकीचा घेतो. याचा अर्थ असा नाही की लोक काय म्हणतात ते मनावर घ्यायचं. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याचं ऐकत असताना कान उघडे ठेवा, पण मन बंद ठेवा. कारण दुसऱ्याचा प्रत्येक सल्ला हा तुमच्या प्रवासासाठी योग्य नसतो. मित्रांनो, लोक म्हणतात पैसा नाही तर काय उपयोग आहे, पण मी म्हणतो मानसिक बळ नसेल तर पैसाही निरुपयोगी आहे. ज्या माणसाकडे तुम्हाला 10 रुपये देण्या इतकी ताकद नसेल, पण जो माणूस तुम्हाला म्हणतो हे कठीण आहे पण हे तू करू शकतोस, तो माणूस तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखा आहे. आणि हो, जो माणूस मानसिक बळ देतो आणि गरज पडल्यास पैसेही देतो, तर मित्रांनो, तो माणूस तुमच्या जीवनामध्ये सोन्याहून पिवळा आहे. अशा माणसाला तुम्ही जीवनात कधीच सोडू नका. मित्रांनो, आपल्याबद्दल नकारात्मक शब्द बोलणाऱ्या माणसामुळं आपल्या मनाची बॅटरी इतकी लो होते की ती साधा कॉल उचलण्याच्या लायकीची सुद्धा राहत नाही. अशी परिस्थिती जर तुमच्या जीवनामध्ये कदाचित आली असेल तर घाबरू नका, तात्काळ निर्णय घ्या आणि सकारात्मक लोकांना ऐकायला सुरू करा. मित्रांनो, या बाबतीत मी माझा अनुभव सांगतो. मी जेव्हा आळंदीत होतो तेव्हा कधी कधी असं व्हायचं, वैराग्य ढळायचं, अभ्यास नको वाटायचा, मन भरकटायचं. आणि त्या क्षणी जर मी माझ्या मनाच्या आवाजावर गेलो असतो तर आज इथं तुम्हाला सांगण्याच्या लायकीचा नसतो. त्यावेळेला काय व्हायचं माहिती आहे, आळंदीमध्ये नेहमी गुरुवारी राऊत महाराजांची कीर्तन व्हायची आणि ती कीर्तन आम्ही ऐकायला जायचो. आणि कीर्तन ऐकलं की आमची बॅटरी पुन्हा चार्ज व्हायची. मग आम्ही पुन्हा अभ्यास सुरू करायचा, पुन्हा शिस्त, पुन्हा ध्येय. कधी कधी मोठ्या मोठ्या गायक लोकांची संगीत भजनं ऐकायची, पुन्हा आमची बॅटरी चार्ज व्हायची. मन आतून ओरडायचं, ही जादू नाही, ही मानसिक ऊर्जा आहे. मित्रांनो, मन हे मोबाईलसारखं आहे, रिकामं ठेवलं तर चुकीचे ॲप्स उघडतं. पण तुम्ही जर रोज सकारात्मक विचार, मोटिवेशनल भाषण, यशस्वी लोकांचे चरित्र हे सगळं जर मनात भरत राहिलात ना, तर मन आपोआप चार्ज होतं. आणि मग तुम्हाला कोणी ढकलायची गरज पडत नाही, कारण मन स्वतःच उभं राहतं. आज जर तुमचं मन म्हणत असेल ना, बस झालं आता, हे नकोय, मी थकलोय, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, थकलेला माणूस हार मानत नाही, तो फक्त थोडा आराम मागतो. स्वतःला दोष देऊ नका, स्वप्न सोडू नका आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर शंका घेणाऱ्या आवाजापेक्षा स्वतःवर विश्वास देणाऱ्या आवाजाला जास्त वेळ ऐका. कारण मित्रांनो, जगात सर्वात मोठी ताकद ही शरीराची नसते, ती मनाची असते. आणि जर मन उभं राहिलं तर आयुष्य आपोआप चालायला लागतं. मित्रांनो, आता फक्त ऐकून उपयोग नाही, काय करायचे ते स्पष्ट समजणं महत्त्वाचं आहे. मन खचतं तेव्हा लोक 2 चुका करतात. आपण प्रत्येकाला सांगायला जातो, मी हे करतोय, माझं स्वप्न आहे, माझा हा प्लॅन आहे, आणि तिथेच मार खातो. स्वप्न सांगायचं असेल तर फक्त 2 प्रकारच्या लोकांना सांगा, जे आधीच ते जगत आहेत आणि दुसरे जे तुमचं मानसिक बळ वाढवतात. बाकी सगळ्यांना हो फक्त बघू एवढंच उत्तर द्या. मन खचल्यावर आपण काय करतो, कोणाशी बोलायचं नाही, फोन बाजूला आणि फक्त विचार करत बसायचा. हे सर्वात धोकादायक आहे. मन खचलं की लगेच इनपुट बदला, जसं की यशस्वी लोकांची चरित्र ऐका, मोटिवेशनल भाषण ऐका, मोटिवेशनल संगीत ऐका. मन रिकामं ठेवू नका, कारण रिकामं मन हे नकारात्मक विचारांची पार्टी असतं.
मी एवढे दिवस प्रयत्न करतोय पण आणखी काहीच नाही, हा विचार मन मोडत असतो. म्हणून निकालावर नाही, लक्ष फक्त प्रोसेसवर ठेवा. आज फक्त एवढं ठरवा, आज अभ्यास करायचा, आज एक मोटिवेशनल व्हिडिओ पाहायचा, आज एक छोटंसं पाऊल उचलायचं. मोठं यश रोज येत नाही, पण रोजचं काम एकत्र झालं की यश तयार होत असतं. मानसिक बळ वाढवण्यासाठी 3 सूत्र सांगतो मी, ते लक्षात ठेवा. रोज किमान 20 मिनिट पॉझिटिव्ह ऐका. शंका निर्माण करणाऱ्याशी कमी संवाद करा. स्वतःशी प्रामाणिक राहा. मी आज प्रयत्न केला का? हे 3 नियम जर तुम्ही पाळले तर मन आपोआप मजबूत होतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्यावर शंका घेणारे माणसं तुमचं आयुष्य जगणार नाहीत. पण तुम्ही जर हार मानली तर आयुष्यभर काश प्रयत्न केला असता, हा आवाज तुम्हाला सोडणार नाही. मित्रांनो, हा आवाज लोकांच्या टोमण्यापेक्षा खूप वेदनादायक असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ ऐकून तुमचं मन थोडंसं जरी मजबूत वाटत असेल ना, तर खाली कमेंटमध्ये मी हार मानणार नाही असं नक्की लिहा. हे माझ्यासाठी नाही, हे तुमच्या स्वतःसाठी आहे. आणि हो, जर तुम्हाला मन खचल्यावर असेच उभे करणारे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त शब्द नाहीत, इथे अनुभव आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ अशा गरजवंत मित्राला शेअर करा. खरंच त्याला आज याची गरज आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.